वडाळा ते गायमुख दरम्यान होत असलेल्या मेट्रो 4 तसेच गायमुख ते विजय गार्डन या मेट्रो 4 अ मार्गावरील मेट्रोची ट्रायल रन आज घेण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह या मार्गावर प्रवास करून ही ट्रायल रन यशस्वीपणे पूर्ण केली। येत्या काही दिवसात या मार्गावर मेट्रो सुरू होईल व नागरिकांना वाहतूक कोंडीतून काही अंशी दिलासा मिळेल। ठाणे शहरात मेट्रोला मंजुरी देणे व्यवहार्य होणार नाही असं काँग्रेसच्या कालखंडात आम्हाला सांगण्यात आलं होतं। मात्र मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस येताच ठाण्यात मेट्रोच्या कामाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि आज त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात पहिली ट्रायल रन देखील पार पडणं हे अभिमानास्पद आहे। यापूर्वी या मेट्रोच्या मागणीसाठी माझे आणि माझ्या सहकाऱ्यांचं निलंबन झालं होतं। आज त्याच ठाण्यात मेट्रो धावत असल्याचं पाहून आनंद आणि समाधान वाटत असल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय। आता वडाळा ते कासारवडवली, गायमुख आणि वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा 58 किलोमीटर लांबीचा हा मेट्रो मार्ग पुढील 1.5 वर्षात पूर्णपणे कार्यरत झाल्यावर स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। तसेच हा मेट्रो मार्ग पुढे गायमुख ते मीरा भाईंदर या मेट्रो 10 मार्गाला जोडला जाणार असून भविष्यात मुंबई शहरात मेट्रोचा हा लूप तयार होणार आहे। यामुळे नागरिकांचा प्रवास गतिमान होणार असून वाहतूक कोंडीतून कायमची मुक्तता होणार आहे। आज मेट्रो 4 अ म्हणजे वडाळा, घाटकोपर, मुलुंड, कासारवडवली, गायमुख या अतिशय महत्त्वाच्या मार्गाचं पहिल्या टप्प्याचं टेस्टिंग या ठिकाणी आम्ही करतो आहोत। ठाणेकरांकरता हा मार्ग अतिशय महत्त्वाचा असणार आहे। जवळपास 35 किलोमीटरची एकूण लांबी या मेट्रो 4 ची आहे। त्यामध्ये 4 ची लांबी 32 किलोमीटर आणि 4 अ ची लांबी ही 2.88 किलोमीटरची एकूण 35 किलोमीटरची लांबी आहे। एकूण 32 स्थानकं याच्यामध्ये आहेत आणि जवळपास या ठिकाणी 16,000 कोटी रुपये याकरता खर्च करण्यात येत आहेत। अपेक्षित आहे की दैनंदिन प्रवासी संख्या 13,43,000 हा पूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर या ठिकाणी असणार आहे। याकरता मोगरपाडा येथे डेपोकरता जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे। जवळपास 45 हेक्टर जागा त्या ठिकाणी उपलब्ध झाली असल्यामुळे मेट्रो 4 अ, मेट्रो 10 आणि मेट्रो 11 अशा सगळ्याचं डेपो म्हणून त्या ठिकाणी एक मोठं काम होणार आहे। या मार्गिकेवरची जी मेट्रो असणार आहे ही 8 डब्यांची मेट्रो असणार आहे आणि विशेषतः याचा महत्त्वाचा फायदा हा आहे की पूर्व उपनगर, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे आणि पुढे हा मेट्रोचा जो 11वा मार्ग आहे जो वडाळ्यापासून तर CST पर्यंत जातो त्याला देखील हा जोडला जाणार आहे आणि त्यामुळे हा देशातला सगळ्यात लांब मार्ग होईल। 58 किलोमीटरचा हा मार्ग होईल की ज्याच्यामध्ये जवळपास 21 लाख लोक रोज हे प्रवास करू शकतील आणि प्रवासाचा वेळ या मेट्रो मार्गामुळे 50 ते 75% या ठिकाणी कमी होणार आहे आणि विशेषतः एलिव्हेटेड मार्ग असल्यामुळे रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती देखील याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नियमित होणार आहे। मला अतिशय आनंद आहे की हा एक महत्त्वाचा टप्पा या ठिकाणी करतो आणि टप्प्याटप्प्यानं पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत याचे सगळे टप्पे हे प्रवाशांकरता खुले झाले पाहिजेत अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। पण तरी काही काम मात्र हे 2027 पर्यंत जाईल। मात्र एकदा हा मार्ग झाला की ठाण्यापासून तर CST पर्यंत 58 किलोमीटरची सर्वात मोठी मार्गिका ही मुंबईकरांकरता, ठाणेकरांकरता या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। मी याकरता MMRDAचं मनापासून अभिनंदन करतो। MMRDAने अनेक अडचणींचा सामना करत असताना देखील हे काम पूर्णत्वाकडे ते नेत आहेत आणि यापुढेही माझी अपेक्षा आहे की MMRDA अधिक वेगानं हे काम पूर्ण करेल। मेट्रोचे प्रकल्प सुरू केले, काहींचं
आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते लोकार्पणही केलं, परंतु दुर्दैवाने 2019 नंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे सगळे प्रकल्पांना ब्रेक लागला, स्थगिती मिळाली आणि पुन्हा 2022च्या दरम्यान मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हे पुन्हा मेट्रोला चालना दिली आणि मग त्या काळामध्ये मला आठवतं आहे की आपले MMRDचे मुखर्जी आहेत, या मुखर्जींना देखील सांगितलं या मेट्रोच्या या प्रकल्पामध्ये देखील, या स्ट्रेचमध्ये देखील, या फेजमध्ये देखील अनंत अडचणी आल्या, परंतु MMRDAने त्यावर मात केली. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं. डबल सगळं मॅनपॉवर मशिनरी मोठ्या प्रमाणावर लावली आणि आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींच्या काळामध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास जातो आहे. म्हणजे सुरुवातीला झालेमध्ये अडथळे आले, परंतु आता ही पूर्णत्वास जाते. हा ठाणेकरांसाठी खऱ्या अर्थाने एक मोठी अचीवमेंट आहे. आणि मला आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मुंबई ठाणे जी रेल्वे धावली होती ती 22 सप्टेंबर 1853 साली, 22 एप्रिल का काय ती, आणि आज 22 तारीख आहे. जवळपास 172 वर्षानंतर पुन्हा ही मेट्रो ठाण्यामध्ये धावती आहे. म्हणजे ती रेल्वे होती, आता ही मेट्रो आहे. आणि त्यामुळे हे 10.5 किलोमीटरचं जे अंतर आहे हे आपण आता सुरू करणार आहोत. त्यानंतर गायमुख ते मीरा भाईंदर मेट्रो 11 आणि या सगळ्या CST पर्यंत आपल्याला जाईल. म्हणजे पूर्णपणे हा लूप तयार होईल आणि या लूपमुळे ही संपूर्ण एलिव्हेटेड आहे. जसं मुख्यमंत्री महोदय म्हणाले की एवढा मोठा लांबीचा प्रकल्प हा भारतातला पहिला प्रकल्प आहे एलिव्हेटेड, आणि त्यामुळे खालची वाहनं जी आहेत ती देखील सुरळीतपणे त्यांची वाहतूक होईल, रस्त्यावरची वाहतूक कोंडी दूर होईल. आणि त्याचबरोबर या ठिकाणी ठाण्यासाठी आपण इंटरनल मेट्रो जी आहे ती देखील मंजूर केलेली आहे. त्यामुळे ती देखील याला कनेक्ट होईल. कल्याण डोंबिवली भिवंडी याला कनेक्ट होईल. इकडे आपल्या स्वामी समर्थ नगर ते कांजूरमार्गपर्यंत होईल, कापूरबावडी ते कल्याण होईल, गाईमुख ते मीरा भाईंदर आणि वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. हे असं सगळं लास्ट माईल कनेक्टिव्हिटी यामुळे मिळणार आहे. आणि जी लाखो वाहनं रस्त्यावरून जातात त्याला देखील मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे हा प्रकल्प जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. 16,000 त्याची किंमत आहे. जवळपास 25 लाख लोक त्याचा प्रवास करतील. आणि या मेट्रोच्यामुळे, या मेट्रो संपूर्ण नेटवर्कमुळे या ठिकाणी रस्त्यावरची मुंबई MMRची ट्रॅफिक कमी होऊन जाईल आणि लोकांना मोठा दिलासा मिळेल.